पूर्णपणे त्यामध्ये सहभाग नोंदवला होता। आता कुठेतरी जरांगेला बॅनर लावायची वेळ आली, कारण की मराठा समाजाला कळले जरांगे वेळोवेळी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी समाजाची फसवणूक करतात आणि समाजाच्या वाट्याला कुठलाही फायदा आणून देत नाहीत। तर मनोज जरांगेंना बैठकीसाठी पैसे दिले जात आहेत आणि एका मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये जरांगेंना देतात। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केलाय। ही झुंडशाही आहे। राज्यकर्त्या लोकांनी स्पॉन्सर्ड केलेली या बैठक आहेत। आमदार लोक 10-10 लाख रुपये 15-15 लाख रुपये प्रत्येक मतदारसंघातनं देत आहेत। मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात चौकात आतल्या छोट्या छोट्या रस्त्यांनी सुद्धा जरांगेंचे भली मोठे बॅनर्स लागलेले आहेत आणि त्याच्यावरती स्टँडिंग लोकप्रतिनिधी बॅनर लावत आहेत। त्या लोकप्रतिनिधींना एवढं भान नाही की आपण 2-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यात अर्ध्याहून जास्त ओबीसी राहतात, दीनदलित राहतात, आदिवासी राहतात। एवढं भान सुद्धा त्या आमदारांना राहिलेलं नाही। मला वाटतं हा शासनानंच यांना तसे आदेश दिलेत की काय, अशी मला आज रोजी शंका येते। तर जरांगेंना बैठकीसाठी निधी दिला जातोय, पैसे दिले जात आहेत आणि एका मतदारसंघामधून जरांगेंना आमदार 15 लाख रुपये देतात, 10 ते 15 लाख रुपये देतात असा आरोप हाकेंनी केलाय। अनुसूचित जाती कल्याण समितीने अमरावतीचा दौरा केला होता, मात्र या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर यांनी समितीच्या या दौऱ्यावर टीका केलेली आहे। तसंच मेळघाटात जी परिस्थिती आहे तसंच तिथल्या शाळांची जी परिस्थिती आहे या